तरी सांगण्यास एक गोष्ट अभिमानाची अशी वाटते की पूर्ण भारत देशाला अभिमान वाटावा. भारत देशालाच नव्हे तर भारत देशाला तर अभिमान आहे, पण त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा. असं एक उदाहरण म्हणजे चालू वर्षी T4 या एज्युकेशन सोसायटीने या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून वर्ल्ड बेस्ट स्कूल बघा देशामध्ये जी 1 नंबरची शाळा आलेली आहे ती पुणे येथील जालिंदर नगर येथील ही जिल्हा परिषदची शाळा ही जगात 1 नंबर शाळा आलेली आहे. असं आज मला इथे प्रकर्षाने सांगायचं आहे. त्यांचा देखील आदर्श घेऊन आपणही आपलं काम चांगलं करावं अशी आपण प्रेरणा घ्यावी असं मला वाटतं. मान्यवरांना मी सांगू इच्छिते की जालिंदर नगर येथील जे शिक्षक होते वारे गुरुजी यांचे मी जेव्हा व्हिडिओ पाहिले युट्यूबला, त्यांनी असं सांगितलं की हे जे जगात ही शाळा 1 नंबर आली याचं योगदान तेथील जे ग्रामस्थ आहेत त्यांचं आहे. खरं पाहिलं तर जवळपास त्या शाळेची जी जागा आहे 5 ते 6 कोटीची जागा तेथील शेतकऱ्यांनी शाळेसाठी दानपत्र करून दिली आणि एवढं मोठं सहकार्य, एवढं मोठं मन तेथील लोकांचं आहे. आपणही आपल्या जिल्हा परिषद शाळा, आपण आपल्या गावची शाळा वाचवली पाहिजे, तिची गुणवत्ता टिकवली पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. तुमचं जर सहकार्य असेल तर आपण आपल्या शाळेची गुणवत्ता वाढवू. या शाळेची गुणवत्ता वाढतच आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष चषकमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यापर्यंत नाव नेलेलं आहे आपल्या शाळेचं. त्याचप्रमाणे पुढेही 7 समुद्रापार आपल्या शाळेचं नाव जाईल अशी असं माझं सतत प्रयत्न असतात. असं सतत आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. तर इथे आल्यानंतर असं वाटतं तुम्हाला सांगायचं असं आहे की ही जी शाळा आहे ही गरिबांची माय आहे, गरिबांची माऊली आहे, जिथे 1 रुपयाही मुलांकडनं न घेता इथं शिक्षण दिलं जातं, दर्जेदार शिक्षण दिलं जातं. तर अशा प्रकारच्या शाळेला आपल्याला आपलं सहकार्य या शाळेसाठी हवं आहे आणि त्यासाठी आज आपण हा माझी मेळावा इथे आयोजित केलेला आहे. तर माझं प्रास्ताविक मी इथे थांबवलेलं आहे. यानंतर पुढील कार्यक्रमाची धुरा आपल्या शाळेत नव्यानेच आलेले आपल्या पुन्हा इथे गोष्ट सांगावीशी असे वाटते की ज्यांना चालू वर्षी गुणवंत शिक्षक पुरस्कार नाशिक जिल्हा परिषदच्या वतीने नाशिक गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाले असे शिक्षक वेळेकर सर आपल्या या आमच्या स्टाफमध्ये आहेत. पुढच्या कार्यक्रमाची धुरा त्यांनी स्वीकारावी.